येस. नमस्कार सगळ्यांना. माझा मी दिसतोय का आणि माझा आवाज येतोय का? चॅटमध्ये टाका प्लीज. येतोय, आवाज येतोय आणि तुम्ही दिसताय पण. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. ओके, ग्रेट. गुड, 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 गुड. मी फक्त थोडंसं ऍडजस्टमेंट करतो इकडे. येस. गुड. सो मंडळी, माझं नाव मिलिंद जोशी आणि मी आज थोडंसं ब्रीफ घेणार आहे. कारण तुमच्यापैकी ज्यांनी ज्यांनी आज आपल्या पोर्टलमध्ये किंवा ॲपमध्ये लॉग इन केलं असेल त्यांना थोडं वेगळं काहीतरी दिसलं असेल. तर ते अपडेट्स काय आहेत आणि ते कसे वापरायचे याबद्दल मी माहिती देणार आहे. तर तयार आहेत का सगळे? येस. येस. व्हेरी नाईस. थँक्यू रंजनाजी. येस, येस, येस. तर मी माझा स्क्रीन शेअर करतो आणि टिपिकली कोणताही युजर जो असतो तो कसा लॉग इन करतो तिथनं पासनं मी सगळं सांगणार आहे. ओके. सो आपण माझा स्क्रीन दिसतोय का? दिसतोय. दिसतोय. येस. व्हेरी नाईस. सो मी माझ्या मोबाईल नंबरनी लॉग इन करतो इथे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही लॉग इन केल्यानंतर असं तुम्हाला दिसलेलं असेल आज. ॲपमध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत, पोर्टलमध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत. आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जाऊ. पोर्टलवरती कुठं कुठं, ॲपवरती कुठं कुठं काय दिसतंय. जेव्हा तुम्ही लॅपटॉप टॅबवरती लॉग इन करता, learn.wellbeingsutra.in /वेब या लिंकवरून, त्यावेळेला तुम्हाला जनरली अशा पद्धतीचा स्क्रीन दिसतो. इथे सगळ्यात वरती तुम्हाला मेनू दिसतो. या ठिकाणी कम्युनिटी, वर्कशॉप्स, कोर्सेस, लेवल अप आणि लीडर बोर्ड ह्या गोष्टी दिसतात. इथे अगोदर तुम्हाला म्हणजे कालपर्यंत जर तुम्ही बघत असाल तर इथे कम्युनिटी, वर्कशॉप, कोर्सेस आणि मेसेजेस असं दिसलं असेल. ओके. तर या ठिकाणी आपलं हे आणि लीडर बोर्ड अशा पद्धतीचे पाच होते बटन्स. आता थोडे बटन चेंजेस झालेले आहेत. इथलं जे मेसेजेस असतं ते मेसेजेस या ठिकाणी शिफ्ट झालेले आहेत. ओके. कॉमन मेसेजेस जे होते ते या ठिकाणी शिफ्ट झालेले आहे. परंतु याच्या पुढे कदाचित तुम्हाला ह्या मेसेजेसची गरज पडणार नाही का ते मी सांगतो तुम्हाला. ओके. सो कम्युनिटी वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे जसा फीड दिसायचा तसा या ठिकाणी फीड दिसतो. आता इथे पूर्वी जसं ह्या ज्योती माने मॅडमनी त्यांचं सर्टिफिकेट टाकलंय आणि ह्याची एक पोस्ट केली आहे. तशी पोस्ट पूर्वी आपल्याला जसं रवीना कलंत्री मॅडमनी एक पोस्ट केली आहे, मॅडमनी पोस्ट केली आहे, अशा पोस्ट आपल्याला या ठिकाणी करता यायच्या. यायच्या असं याच्यासाठी म्हणतोय कारण की या फीडवर आता पोस्ट करता येणार नाही. ती कशी करायची मी नंतर सांगतो तुम्हाला. ओके. आणि याच्यावरती आपल्या ॲडमिनकडनं किंवा जे पोर्टल मॅनेजमेंटची टीम आहे त्यांच्याकडनं जे नोटिफिकेशन्स असतील, काय असतील, जनरिक ज्या पोस्ट असतील त्या पोस्ट केल्या जातील. ओके. जसं या ठिकाणी योगा कॉम्पिटिशनची ही पोस्ट होती. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फीडवरती पोस्ट होतील आणि तुम्हाला पोस्ट कुठे करता येतील, कशा करता येतील ते मी सांगतो. सो सो हा तुम्ही म्हणू शकता की अनाऊन्समेंटचा आणि ह्याचा एरिया झालेला आहे की ॲडमिन साईडनी किंवा वेलबिंग सूत्र मॅनेजमेंट टीमकडनं काही पोस्ट करायचे असतील तर त्या सगळ्या या ठिकाणी पोस्ट येतील. ओके. सो हा झाला कम्युनिटीचा भाग. लीडर बोर्ड जसा उजव्या बाजूला दिसायचा तसा उजव्या बाजूला दिसत राहील. उजव्या बाजूला वरती हे कंटिन्यू लर्निंगचं एक बटन आहे. म्हणजे जो कोर्स तुम्ही किंवा जो व्हिडिओ तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे आणि अर्धवट राहिलेला आहे तो व्हिडिओ या ठिकाणी दिसत राहील. म्हणजे तुम्हाला कोर्सेसमध्ये कुठे जाऊन मी कंटिन्यू करू हा प्रश्न येणार नाही. डायरेक्टली तुम्ही या ठिकाणी कंटिन्यू लर्निंगवरती क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओला जाऊ शकाल. ओके. हा सगळ्यात पहिला भाग जो मेन फीडवरती असतो तो. त्याच्यानंतर वर्कशॉप्समध्ये अपकमिंग वर्कशॉप्स म्हणजे येणारे वर्कशॉप्स कोणते आहेत. आता जसा हा सुरू आहे 6:30 ते 9चा एक वर्कशॉप आहे तो सुरू आहे. त्या वर्कशॉपची माहिती, त्याच्यानंतर पुढचा वर्कशॉप कधी आहे, 4 जुलैला काय आहे, 6 जुलैला काय आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला दिसत राहतील. आणि कम्प्लिटेड वर्कशॉप्सची काही तुम्हाला गरज नाही आहे. ओके. त्याच्यानंतर कोर्सेसचं बटन आहे. जसं अगोदर होतं तसंच कोर्सेसचं बटन आहे. काही नवीन कोर्सेस जसे येत आहेत
जसं गर्भसंस्कारचं लेवल 1 लॉन्च झालेलं आहे. त्याच्यानंतर इंटिमेसी कोचिंगचं पण जसे जसे व्हिडिओज, ऑडिओज किंवा जे काही मटेरियल येईल ते आल्यानंतर या ठिकाणी कोर्सेसमध्ये अपलोड होणार आहे. सगळ्यात नवीन फीचर आपल्या इथे आलेलं आहे ते लेवल अप म्हणून आलेलं आहे. आता लेवल अप जे फीचर आहे ते फक्त आणि फक्त level 2 आणि level 3 च्या लोकांसाठी अवेलेबल झालेलं आहे सध्या. ओके. तर हे लेवल अप मी डिटेलमध्ये नंतर सांगतो, आपला हा कम्प्लीट ओव्हरव्ह्यू झाल्यानंतर. आणि लीडर बोर्डवरती क्लिक केल्यानंतर अगोदर जसं होतं तसंच हे लीडर बोर्ड आहे. कोणाचे किती पॉईंट्स आहेत आणि रँकिंग प्रमाणे सगळ्यात जास्त पॉईंट्स असणारे वरती आणि सगळ्यात कमी पॉईंट्स असणारे खाली, ते अशा पद्धतीचा हा लीडर बोर्ड असणार आहे. सो कमिंग बॅक टू कम्युनिटी, हे मेजर आपले चेंजेस म्हणजे बटन्सचे चेंजेस वगैरे आपण म्हणतो ते या ठिकाणी झालेले आहेत. आता आपण डाव्या बाजूला येऊया. डाव्या बाजूला फीडवरती, जसं अगोदर आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला फीड वरतीच असायची आणि सरळ फीडवरती आपण यायचो, तसंच हे फक्त फीडचं बटन या साईडला गेलेलं आहे, डावीकडे गेलेलं आहे. फीड जशी आहे तशीच आहे. या या ठिकाणी फक्त तुम्हाला मेंबर या ठिकाणी पोस्ट करता येणार नाही. मेसेजेस जे वरती मेनूमध्ये किंवा मोबाईलवरती खालती मेनूमध्ये दिसायचे ते मेसेजेस या ठिकाणी आहेत. आणि त्याच्या खाली जे आहे ते खास बदल आहेत, आपण असं म्हणू. वेलबिंग सूत्र WBS लेवल ग्रुप्स, म्हणजे WBS मध्ये ज्या ज्या मेंबरशिप लेवल्स आहेत त्या पद्धतीने आपण ग्रुप केलेले आहेत या ठिकाणी. ड्रगलेस लाईफस्टाईल लॉन्च पॅड म्हणजे लेवल 1चे जे मेंबर्स आहेत त्या मेंबर्ससाठी हा ग्रुप आहे. त्या सगळ्यांना, जे लेवल 1चे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना हे दिसत असणार आहे, ड्रगलेस लाईफस्टाईल लॉन्च पॅड. आणि तुम्हाला ऍक्सेस पण करता येत असेल या ठिकाणी. जसं या ठिकाणी फीडमध्ये या ठिकाणी तुम्ही पोस्ट करू शकता तुमचं जे काही आहे. जसं देवानी विचारांची जी फीडवरची पोस्ट आहे ती या ठिकाणी आलेली आहे. हॅपी डॉक्टर्स डे टू ऑल WBS टीम डॉक्टर्स. या पद्धतीने तुम्ही अगोदर जसं फीडवरती पोस्ट करू शकत होता तसंच ही ड्रगलेस लाईफस्टाईल लॉन्च पॅड या मेंबर्सची डेडिकेटेड फीड आहे. इथे या ठिकाणी तुम्हाला मेसेज दिसेल, वेलकम ऑल, दिस स्पेस इज डेडिकेटेड फॉर ऑल ड्रगलेस लाईफस्टाईल लॉन्च पॅड लेवल 1 मेंबर्स ऑफ वेलबिंग सूत्र. यू कॅन मेक पोस्ट अँड मेसेजेस विद इन दिस स्पेस. कमेंट हिअर अँड लेट मी नो हाऊ डू यू फाइंड दिस न्यू फीचर और इनिशिएटिव्ह. तुम्ही याच्यावरती तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगू शकता. व्हेरी नाईस काइंड ऑफ थिंग. ओके. आणि या मेंबर्स मध्ये तुम्हाला कॉन्व्हर्सेशन करायचं असेल, काही विचारायचं असेल, प्रश्न टाकायचे असतील तर तुम्ही मेसेजेस वरती क्लिक करून या ठिकाणी तुम्ही मेसेजेस मध्ये तुम्ही क्लिक करू शकता. ह्याच्यावर डाउनलोड केली तरी चालेल. आपलं जे ग्रुप आहे की नाही त्यावर टाकलेली. सो या ठिकाणी तुम्ही ड्रगलेस लाईफस्टाईल लॉन्च पॅडचे म्हणजे लेवल 1चे मेंबर्स जे असतील त्यांनी ते इथे कॉन्व्हर्सेशन करू शकता. सो मेसेजेस करून किंवा या ठिकाणी पोस्ट करून तुम्ही, दिस इज व्हेरी नाईस फीचर. तुम्ही या ठिकाणी फोटोज ऍड करू शकता, व्हिडिओ ऍड करू शकता, ऑडिओ ऍड करू शकता, पोल्स क्रिएट करू शकता, इमोजी ऍड करू शकता. लेट्स से आई पुट दिस इमोजी आणि पब्लिश करू शकता या ठिकाणी. ओके. सो दिस इज द पोस्ट. सिमिलरली जे फास्ट ट्रॅक डिसीज रिव्हर्सल मध्ये जे लोक आहेत स्पेसिफिक डिसीजचे, त्यांच्यासाठीचा हा एक ग्रुप आहे फास्ट ट्रॅक रिव्हर्सल, ज्याला आपण लेवल 2 चे मेंबर्स म्हणतो. त्यांच्यासाठी हा डेडिकेटेड ग्रुप आहे. सेम या ठिकाणी तुम्ही पोस्ट करू शकता. तुम्ही कॉन्व्हर्सेशन करायचं असेल, कॉन्व्हर्सेशन मेसेजेसमध्ये करू शकता. एकमेकांच्या पोस्टवरती तुम्ही लाईक कमेंट सुद्धा करू शकता. सिमिलरली होलिस्टिक रिव्हर्सल मास्टरी म्हणजे फॅमिली पॅकेजमध्ये जे लोक आहेत, मेंबर्स आहेत, त्यांच्यासाठीचा हा ग्रुप आहे. ते लोक या ठिकाणी मेसेज करू शकतात, पोस्ट करू शकतात, सेम फीचर्स. ओके. आता हे तुमच्या तुमच्या ऍक्सेस प्रमाणे
तुम्हाला हे ग्रुप्स दिसतील आणि ऍक्सेस करता येतील. म्हणजे कसं की फॅमिली पॅकेजमध्ये जर एखादा व्यक्ती असेल तर त्याला होलिस्टिक रिव्हर्सलचा पण ग्रुप दिसेल, फास्ट ट्रॅक रिव्हर्सलचा पण दिसेल, ड्रगलेस लॉन्च पॅडचा पण दिसेल. ओके. परंतु समजा तुम्ही थायरॉइड फास्ट ट्रॅक रिव्हर्सलमध्ये आहे, थायरॉइड शुद्धी पाथमध्ये आहात, किंवा तुम्ही फक्त डायबिटीस शुद्धी पाथमध्ये आहात, तर तुम्हाला हे दिसायला तिन्ही दिसतील, पण होलिस्टिक रिव्हर्सलमध्ये तुम्हाला कमेंट करता येत नाही, पोस्ट करता येणार नाही, तुम्हाला तिथे काय कम्युनिकेशन चाललंय हे दिसणार नाही. सिमिलरली ड्रगलेस लाईफस्टाईल लॉन्चपॅडमध्ये लेवलमध्ये जर फक्त तुम्ही असाल, त्याची फक्त लेवल 1 ची मेंबरशिप जर तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला इथे हे दिसेल, पण तुम्हाला हे ऍक्सेसिबल नसणार आहे. ओके. सो या पद्धतीने आपण तुमच्या मेंबरशिप प्रमाणे कम्युनिकेशन चॅनल्स आपण ओपन केलेले आहेत. त्याच्यानंतर ड्रगलेस आर्मीमध्ये बरेच जण इन्वॉल्ड आहेत आणि पार्टिसिपेट करतायत, चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतायत. तर आर्मीच्या पोस्ट, आर्मीची माहिती, जे काही असेल, आर्मीचे काही विन्स असतील, ते सगळे पोस्ट करायचं असेल, तुम्ही आर्मीमध्ये या सेक्शनमध्ये, या ग्रुपमध्ये पोस्ट करू शकता, आणि आर्मीचा ऍक्सेस आपण सगळ्या मेंबर्सला दिलेला आहे. सिमिलरली आर्मीबद्दल काही कम्युनिकेट करायचं असेल, कॉन्व्हर्सेशन करायचं असेल, तर या ठिकाणी मेसेजेस सुद्धा करता येतील. ओके. मला वाटतं आर्मीमध्ये मेसेजेस नाही आहेत, असं इथेच पोस्टिंग आहे. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते रिझल्ट्स अँड विन्स नावाचा आपण ग्रुप तयार केलेला आहे. विन्स अँड सेलिब्रेशन्स. या ठिकाणी तुमचे जे काही इम्प्रूव्हमेंट्स असतील, हेल्थ इम्प्रूव्हमेंट्स असतील, तुम्हाला काही रिझल्ट्स आलेले असतील, ते शेअर करायचे आहेत, तर तुम्ही या ठिकाणी ते सगळे शेअर करू शकता, पोस्ट करू शकता या ठिकाणी. ओके. सो या पद्धतीने तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते खाली लिंक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला अँड्रॉइड ॲप डाउनलोड करायचं आहे, तर अँड्रॉइड ॲपवरती इथे क्लिक केलं की तुम्हाला हे वेगळ्या विंडोमध्ये अँड्रॉइड ॲपचं हे ओपन होईल. त्याच्यानंतर iOS ॲप डाउनलोड करायचं असेल तर iOS ॲपवरती क्लिक केल्यानंतर वेगळ्या विंडोमध्ये ते ओपन होईल. मोबाईलवर असेल तर डायरेक्टली ते प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरवरती घेऊन जाईल. त्याच्यानंतर तुमच्या माहितीमध्ये तुम्हाला काही तुमचे फॅमिली मेंबर्स, फ्रेंड्स असतील, ज्यांना फ्री वेबिनारसाठी इन्व्हाइट करायचं असेल, त्यांना वेबिनारची रजिस्ट्रेशन लिंक द्यायची असेल, तर तुम्ही इथे क्लिक करून ही लिंक कॉपी करून त्यांना शेअर करू शकता. ओके. सो वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक या ठिकाणी दिलेली आहे. ओके. सो या पद्धतीने तुम्ही हे सगळे फीचर्स नवीन आलेले आहेत, जे बेटर ऑर्गनाइज्ड आहे आणि तुमच्या उपयोगाचं आहे. इथपर्यंत तुम्हाला हे सगळं समजलंय का? समजलं असेल तर चॅट विंडोमध्ये सांगा, समजलंय का? ॲपवरती मोबाईलचं नाव वेलबिंग सूत्र असं आहे. आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. समजा अँड्रॉइड ॲपवरती जर जायचं असेल आणि अँड्रॉइड ॲपमध्ये वेलबिंग सूत्र असं दिसतंय, आणि त्याच्या खाली प्लॅटफॉर्म क्रिएटरचं नाव आहे टॅग मँगो इंक, आणि या ठिकाणी तुम्हाला असे इमेजेस वगैरे दिसतात. ओके. स्क्रीन दिसते का गुगल प्लेची? चॅटमध्ये सांगा. दिसतीये सर, दिसतीये. येस, व्हेरी गुड. ओके. या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. iOS ॲपचं पण तसंच आहे. ॲपल स्टोअरचं ते हे होतं, आणि iOS ॲपमध्ये या पद्धतीने वेलबिंग सूत्राचा लोगो, वेलबिंग सूत्र वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसतं. ओके. सो असे हे युजर लेवलचे फीचर्स आहेत, आणि मेंबर्स लेवलचे आपण अपडेट्स आहेत असं म्हणूया. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे ते लेवल अपमध्ये. लेवल अप हे नावाचं कम्प्लिटली न्यू फीचर आपण आणलेलं आहे, आणि याच्याबद्दल मी आपला ॲन्युअल कॉन्क्लेव्ह जो झाला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं. डॅशबोर्डवरती लेवल अपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी दिसेल. यामध्ये तुमचे लेवल अपचे पॉईंट्स किती आहेत, तुमचे टोटल पॉईंट्स किती आहेत, आणि या ठिकाणी तुमच्या हॅबिट्स लिस्ट केलेल्या आहेत, ज्या आपल्या 30 डे चॅलेंजमध्ये सगळ्या हॅबिट्स सांगितलेल्या आहेत. डेली काय करायचं आहे, वीकली काय करायचं आहे, मंथली काय करायचं आहे, त्या सगळ्या हॅबिट्स या ठिकाणी आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही हे सुरू केलं, 30 डे चॅलेंज सुरू केल्यानंतर तुम्हाला गोल रायटिंग वगैरे सांगितलेलं असतं. ओके. तर गोल रायटिंगचं तुम्हाला या ठिकाणी हॅबिट या ठिकाणी तुम्हाला दिसेल. एक्सरसाइज आहे, व्यायाम आहे.
ओके. सो जे तुम्ही कंप्लीट केलंय, प्रत्येक हॅबिट तुमची जी कंप्लीट होईल, या ठिकाणी तुमच्या हॅबिट्स लिस्टेड असतील. त्यातली जी हॅबिट तुम्हाला तुमची कंप्लीट झालेली असेल, जसं आपण नस्य करायला सांगतात, काही काही मेंबर्सला नस्य करायला सांगतात, तर त्यांनी नस्य हा क्लिक केलं की त्यांचं ते ऍक्टिव्हिटी कंप्लीट होईल आणि त्यांना 10 पॉईंट मिळतील. प्रत्येक ऍक्टिव्हिटीचे 10 पॉईंट आहेत. हे 10 पॉईंट तुमच्या ह्या काउंटमध्ये ऍड होत जातात. ओके. गंडूश आहे, त्याचप्रमाणे गंडूश आहे, धूमपान आहे. तुम्हाला फक्त या ठिकाणी येऊन धूमपान केलं असेल तर धूमपानवरती क्लिक करायचं आहे. ऋतुहरितकी रसायन किंवा तलम किंवा अभ्यंग अभ्यंग केलं असेल, या ठिकाणी येऊन क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला झालं. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही कंप्लीट केली तरच याच्यामध्ये अपडेट करा. आता इथे कसं आहे की हे ऑनलाईन आहे सगळं, याच्यामध्ये तुमच्या तुमच्या याच्यावरती येऊन कोणी व्हेरीफाय नाही करणार आहे. त्यामुळे तुमच्या तुमच्या आपापल्या सत्सेक विवेक बुद्धीचा वापर करून हे झालं असेल तर करायचं, झालं नसेल तर नाही करायचं. ओके. डेलीच्या ह्या ऍक्टिव्हिटीज आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी 10 पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. ओके. आणि जसे जसे तुमचे पॉइंट्स वाढत जातील तसं तसं या ठिकाणी तुम्हाला ग्राफ दिसत जाईल. आता हा निळा ग्राफ जो आहे तो माझ्या कंप्लीट केलेल्या, जेव्हा डेमो वगैरे दाखवतो तुम्हाला, तशा कम्प्लिशनच्या चार्ट या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. आणि हा ओव्हरऑल बाकीच्या मेंबर्सचा, रेड म्हणजे बाकीचे सगळे मेंबर्स कुठल्या लेवलला आहेत आज तुम्हाला कम्पॅरेटिव्हली तुम्हाला दिसतंय. युअर ॲव्हरेज कम्प्लिशन रेट इज 27.16% आणि कम्युनिटी ॲव्हरेज कम्प्लिशन रेट इज 2.09%. ऑब्विसली आज हे असं दिसणार आहे कारण की कम्युनिटीला आपण आजच हे लॉन्च केलेलं आहे आणि सगळे मेंबर्स ऍक्टिव्ह व्हायचे आहेत याच्यामध्ये. ओके. सो या पद्धतीने असे तुम्ही हॅबिट्स तुमच्या ट्रॅक करू शकता आणि आपण हेल्दी कॉम्पिटिशन असं म्हणू की बाकीच्या मेंबर्सच्या कम्पॅरिझनमध्ये मी किती जास्त चांगला हॅबिट्स फॉलो करतोय ते आपल्याला या ठिकाणी क्लिअरली दिसून येईल. ओके. सो या पद्धतीने तुमचे पॉइंट्स, तुमचं रँकिंग या असं तुम्हाला दिसेल. जसं देवयानी इज नंबर 1 रँक, नागेश नंबर 2 रँक आहेत, निलिमा नंबर 3 रँक आहेत, त्याच्यानंतर निलेश, संदीप, सुमेधा हे सगळे आहेत. ओके. सो हा आहे लीडर बोर्ड, जो डॅशबोर्ड वरती आपल्याला दिसतो. ओके. डॅशबोर्डच्या नंतर त्याच्या खाली आहेत बोला की मॅडम. बाकीच्या आपल्या हॅबिट्स आणि चॅलेंजेस. ओके. इथेच तुम्हाला या ठिकाणी चॅलेंजेस पण दिसतात, 30 डे चॅलेंज आणि 90 डे चॅलेंज. आता हे फीचर फक्त आणि फक्त लेवल 2 लेवल 3 मेंबर्ससाठी अवेलेबल केलेलं आहे. स्क्रीन ओके. वरून करणार तिकडनं. आता इमेल त्याच्यामुळे हे डाउनलोड नाही होत नाही तर. फक्त लेवल 1चे जे मेंबर्स असतील त्यांना आणि हे त्यांनी दिसणार पाठवलं नाही. पण म्हणा. लेवल 1चे जे मेंबर्स असतील त्यांना हे लेवल अप हे बटन दिसेल, पण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर यू डो नॉट हॅव परमिशन टू ऍक्सेस दिस असं दिसेल. ओके. सो 30 डे चॅलेंजमध्ये काय आहे, तर या ठिकाणी 30 डे चॅलेंज तुम्ही सुरू नसेल केलेलं तर इथे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जॉईनचं बटन दिसेल. जसं इथे कम्प्लीट अँड अर्न 10 पॉईंट्स आहे, तसं या ठिकाणी जॉईनचं बटन असेल. त्याच्यावर क्लिक केलं की तुमचं 30 डे चॅलेंज सुरू होईल. मग डे 1 तुम्ही कंप्लीट केलंय का, डे 2 तुम्ही कंप्लीट केलंय का, ह्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने डे 1 समजा तुमचं झालेलं असेल तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आणि तुमचं झालेलं जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक याचे 10 पॉईंट्स मिळणार आहेत. जसं आता डे 2 मी या ठिकाणी कंप्लीट करतोय, तर डे 2 किंवा डे 1 प्रत्येक दिवसाची ही जी आहे ना, ही 24 तासाची सायकल आहे. म्हणजे रात्री 12 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशीच्या रात्री 11:59 वाजेपर्यंत. तर तुम्हाला ते डे 1 डे 2 प्रत्येकाची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करून इथे येऊन या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. हे सबमिट केलं की तुम्हाला त्या दिवसाचे कम्प्लिटेड डे 2 10 WBS पॉइंट्स असं आहे. आणि तुम्ही इथे कमेंट पण करू शकता, इट वॉज, जे काही तुमचा एक्सपिरियन्स असेल ती ऍक्टिव्हिटी करताना, वॉज ग्रेट एक्सपिरियन्स. ओके. या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करू शकता. मग डे 2 कंप्लीट झाल्यानंतर चेक मार्क येतो. डे 3 कंप्लीट, आता डे 3 सुरू व्हायचा आहे म्हणून इथे लॉक आहे. तर हे तुम्ही तुमचं लॉक तुम्ही डे 3 सुरू झाल्यानंतर हे अनलॉक होईल आणि इथे तुम्हाला क्लिक करता येईल. जोपर्यंत तुमचा तो दिवस येत नाही तोपर्यंत हे लॉकच राहतील. सो अशा पद्धतीने हे
30 डे चॅलेंजचे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला मार्क करायचे आहेत. ओके. इथे याची फीड आहे, चॅलेंज 30 डे चॅलेंजची फीड आहे, या ठिकाणी लीडर बोर्ड आहे, कोणी कोणी याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, या ठिकाणी डिस्क्रिप्शन येईल. ओके. डिस्क्रिप्शन ऍड करता येतं या ठिकाणी. ओके. सो अशा पद्धतीने 30 डे चॅलेंज आहे. सिमिलरली मी जर या ठिकाणी परत चॅलेंजेस वरती गेलो, डॅशबोर्डच्या मध्ये गेलो आणि चॅलेंजेस 90 डे चॅलेंज वरती गेलो, तर 90 डे चॅलेंजमध्ये वीक वाईज आपण दिलेला आहे. वीक 1, वीक 2, वीक 3. तर 2 जुलै पासून 8 जुलै पर्यंतचा हा आठवडा आहे. ओके. आणि सेम वे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून सबमिट करू शकता. आणि या आठवड्यात तुम्ही काय काय केलं, लेट्स से गोल सेटिंग, डेली ऍक्टिव्हिटी कम्प्लीटेड. ओके. जे काही केलं असेल, आणि इथे प्रत्येक आठवड्याच्या याला 75 पॉईंट्स तुम्हाला मिळतात. म्हणजे 30 डे चॅलेंज जर तुम्ही कंप्लीट केलं तर 300 पॉईंट्स, आणि 90 डे चॅलेंज जर डिलिजंटली कंप्लीट केलं तर तुम्हाला 1000 पॉईंट्स मिळतात. प्रत्येक दिवसाचे तुम्हाला 75 पॉईंट्स आहेत. ओके. असे 13 वीक्स आहेत हे. सो या पद्धतीने तुम्ही 90 डे चॅलेंज कंप्लीट करू सर. ऑब्विसली 90 डे चॅलेंज लेवल 2 आणि लेवल 3च्या मेंबर्ससाठी आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला लेवल 2 आणि लेवल 3च्या मेंबर्सलाच हे दिसेल. ओके. त्याच्यानंतर इथे खाली तुम्ही तुमच्या कम्प्लीट हॅबिट्सचं कॅलेंडर या ठिकाणी दिसेल. खालचा हा जो ग्राफ सारखा आयकॉन दिसतो, इथे क्लिक केलं, हॅबिट्सवरती क्लिक केलं, तर तुम्हाला कम्प्लीट कॅलेंडर या ठिकाणी दिसतो. ओके. पण इकडे जायची काही गरज नाहीये. किंवा तुम्हाला मार्क करायचं असेल तर या ठिकाणून पण तुम्ही मार्क करू शकता. तो पहिला ऑप्शन डॅशबोर्ड वरून पण तुम्ही करू शकता, आणि या ठिकाणी तुम्ही हॅबिट्समधनं पण कम्प्लीट करू शकता तुमच्या ऍक्टिव्हिटीज. जसं कर्णपुरम, या ठिकाणी एक चौकोन आहे, याच्यावरती टिक केलं की तुमचे 10 पॉईंट झाले, तो मार्क झाला. तलम, या ठिकाणी क्लिक केलं की तुमचे 10 पॉईंट झाले, मार्क झाला. ओके. एक्सरसाइज केली आहे तर क्लिक केलं की झालं. ओके. सो या पद्धतीने तुम्ही पादाभ्यंग क्लिक केलं की तो ऍक्टिव्हिटी कंप्लीट होते. ओके. सो या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही हॅबिट्स कॅलेंडर मार्फत पण मार्क करू शकता. सेम चॅलेंजेसमध्ये पण करू शकता तुम्ही. डॅशबोर्डवरून पण चॅलेंजेस ऍक्सेस करू शकता, आणि इथे हॅबिट्स या या आयकॉन, ग्राफ सारख्या आयकॉनवरती येऊन चॅलेंजेसवरती क्लिक करून पण हॅबिट्स तुम्ही चॅलेंजेस ऍक्सेस करू शकता. ओके. सेम त्याच डॅशबोर्डला ते घेऊन जाईल. सो अशा प्रकारचे हे फीचर्स आहेत. कसे वाटले तुम्हाला हे फीचर्स? चॅटमध्ये सांगा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण सांगू शकतात, विचारू शकता तुम्ही.